रपंजल, राजकुमार्या आणि दुष्ट चेटकिणी. एकदा काय झालं, दूरवरच्या देशात एका रात्री जेव्हा इच्छांचे कंदील आकाशात चमकू लागले, रपंजल, सिंड्रेला, जलपरी आर्या आणि स्नो व्हाईट सगळ्या महासागरात लाईट हाऊसच्या खाली होत्या. प्रत्येकाने जगाच्या भल्याची इच्छा प्रदर्शित केली आणि मग सूर्योदय झाला. रपंजलची छोटी मैत्रीण क्लॅप्सी सर्व राजकुमारींच्या आधी उठली आणि गोड चेरी घेण्यासाठी जादूच्या जंगलाकडे रवाना झाली. चेरी इतकी सुंदर, लाल आणि चमकदार होती की ती स्वतःला रोखू शकली नाही आणि अख्खी टोपली खाऊन टाकली. ही तर खूपच चविष्ट आहे. तेव्हाच क्लॅप्सीने एक हरणाचं पिल्लू पाहिलं, ज्याच्या पायाला इजा झाली होती आणि तो लंगडत चालत होता. हॅलो बेबी हरिण, तुला काय झालं? माझ्यासोबत ये, मी एकाला ओळखते जो तुला बरं करेल. क्लॅप्सीने वळून पाहिलं आणि पुढे चालू लागली. पण तेव्हाच हरणात काहीतरी बदल झाला आणि त्याचे डोळे चमकदार लाल झाले. पण क्लॅप्सीला या बदलाची कल्पनाच नव्हती आणि ती त्या हरणाला स्नो व्हाईट कडे घेऊन आली. कारण स्नो व्हाईट कडे प्राण्यांना बरं करण्याची शक्ती होती. जेव्हा स्नो व्हाईट त्याचा पाय बरा करण्यासाठी बेबी हरणाजवळ आली, भोळं दिसणारं हरिण लगेच दुष्ट चेटकिण हेलामध्ये रूपांतरित झालं. जेव्हा स्नो व्हाईटने हेलाला पाहिलं तेव्हा ती खूप घाबरली. हेला, तू मला इथे कसं शोधून काढलंस? हेलाने जादूच्या शक्तीने आपले हात फिरवले आणि राजकुमारीच्या पायाखालची जमीन दुभंगली आणि स्नो व्हाईट पृथ्वीच्या खोल गर्तेत जाऊन पडली. तू सडशील आणि कुरूप होशील स्नो व्हाईट. या जगात कोणीही माझ्या इतका सुंदर होऊ शकत नाही. स्नो व्हाईट एका भुयारात पडली आणि एका काळ कोठडीत कैद झाली. पण सर्वात जास्त अन्य राजकुमारींनी स्नो व्हाईटच्या नाहीशा होण्याकडे लक्ष दिलं आणि त्या सर्वच तिला शोधायला निघाल्या. स्नो व्हाईट, तू कुठे आहेस? सिंड्रेला त्या जागेवरच फिरत होती जेथून स्नो व्हाईट नाहीशी झाली होती. ती 4 पावलं पुढे गेली आणि ती सुद्धा काळ कोठडीत कैद झाली. तेव्हाच जलपरी आर्याला समुद्री किनाऱ्यावर आपडणाऱ्या लाटांद्वारा एक शंख पाठवला गेला आणि तिने तो ऐकला. काय? त्या त्यांना पृथ्वीच्या खाली घेऊन गेल्या? जलपरी आर्याने शंख पुन्हा पाण्यात टाकला आणि लगेच जादूच्या जंगलात गेली. त्याच वेळी रपंजल आणि क्लॅप्सी सुद्धा त्याच जागेवर पोहोचल्या जेथून स्नो व्हाईट नाहीशी झाली होती. स्नो व्हाईट, तू कुठे आहेस? तू कुठे निघून गेलीस? रपंजल, हे बघ, जेव्हा मी तिला शेवटचं पाहिलं होतं तेव्हा ती इथेच होती. आणि ती एवढं बोलेस्तोवर जमीन पुन्हा दुभंगली आणि फक्त रपंजल आत पडली. आर्या जी तिच्याकडे धावत होती तिला जाणीव झाली की काय होतंय आणि तिने तिच्या हातांचा वापर करून रपंजलला वाटेतच रोखलं. रपंजल हवेच्या एका बुडबुड्यात अडकली आणि परत जमिनीवर आली. जेव्हा आर्या रपंजल जवळ पोहोचली तेव्हाही जमीन दुभंगलेलीच होती आणि त्यातून आवाज येत होते. कोणीतरी वाचवा, वाचवा, आम्ही इथून बाहेर पडू शकत. राजकुमारींचा आवाज ऐकून रपंजलने तिचे केस त्यांच्या मदतीसाठी खड्ड्यात सोडले. तिच्या केसांवरून आर्या खाली उतरली. आम्ही येतो आहोत, काळजी करू नका. आर्या, ते बघ,
जेव्हा आर्या पाहायला मागे वळली तेव्हा तिने तेथे वेगा आणि हेलाला पाहिलं. वेगा, तू इथे सुद्धा कशी आहेस? बहुतेक तुला माझ्या शक्तींचा विसर पडलाय आर्या. जेव्हा आर्याला अजिबात आशा नव्हती तेव्हा वेगाने तिच्या ऑक्टोपस हत्यारांनी तिच्यावर शाई फेकायला सुरुवात केली. आर्याने स्वतःला वाचवायला स्वतः भोवती एक कवच बनवलं. त्याच वेळी जमिनीवर रपन्झेलच्या बेबी ड्रॅगन ड्रेडोने ड्रॅगन फळ खाल्लं होतं आणि आता तो एक विशाल ड्रॅगन बनला होता. हे पाहताच रपन्झेल समजली की ड्रेडोने खूप शक्ती प्राप्त केलीये. ड्रेडो, आम्हाला मदत कर. ड्रेडोने त्याचे पाय जमिनीवर ठेवले. हे काय चाललंय? गुहा आपल्या अंगावर पडतंय वाटतं. आपण बहुतेक गुहेत अडकून जाऊ. हीच योग्य वेळ आहे याची जाणीव झाल्याबरोबर आर्याने तिच्या ताकदीचा पूर्ण वापर करून काळ कोठडीच्या सळ्या उघडल्या आणि स्नो व्हाईट आणि सिंड्रेलाला भुयारातून बाहेर काढलं. जरी या भुयारातून बाहेर आल्या होत्या पण राजकुमारी अजूनही जंगलातच होत्या. खरं तर त्या जंगलाच्या मधोमध होत्या. झिनिया आणि कॅमेला राजकुमारींच्या बरोबर समोर उभ्या होत्या. झाडू झाडू झाडू, माझा प्रिय झाडू, एक दगडांचा दानव बनव आणि या राजकुमारींना धडा शिकव. कॅमेल्याच्या झाडू ब्रुमीने दगडांचे तुकडे एकत्र करून ते कॅमेल्याच्या समोर ठेवले. पुरेसे दगड जमा होताच झिनियाने तिच्या जादूचा उपयोग करून एक विशालकाय दानवात त्याचं रूपांतर केलं. दगडांचा दानव राजकुमारींकडे जाऊ लागला त्यांना इजा करण्यासाठी. रपन्झेलने तिचे केस रश्शीसारखे पसरवले आणि दगडांच्या दानवाचे पाय एकत्र बांधून टाकले. पण दगडांचा दानव पडला होता, तो हरला नव्हता. तो पुन्हा उठला आणि राजकुमारींकडे धावू लागला. मी त्याला नाही रोखू शकत. जलपरी आर्याने तिच्या शक्तींचा वापर करून दगडाच्या दानवाला हवेत उचलून दुसऱ्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला पण ती करू शकली नाही. हा खूप जड आहे, मी याला नाही उचलू शकत. आता सिंड्रेलाची पाळी होती. तिने जंगलातल्या सर्वच शक्तिशाली प्राण्यांना सहाय्यासाठी हाका मारायला सुरुवात केली. जंगलातील प्राण्यांनो, माझा आवाज ऐका. दगडांचा दानव फक्त काहीच पावलं लांब होता आणि त्यांना इजा करणारच होता. तेव्हाच आकाशात ड्रॅगन ड्रेडोने त्याची ताकद दाखवली. ड्रेडोने दगडाच्या दानवावर आपला आगीसारखा गरम श्वास सोडला. दगडांच्या दानवाचं संतुलन बिघडलं आणि जमिनीवर पडला. पण अजूनही त्याला इजा झाली नव्हती. तेव्हा ड्रॅगनने त्याच्यावर पुन्हा एकदा श्वासाच्या गरम वाफा सोडायला सुरुवात केली. तर दगडाच्या दानवाने त्याच्या हाताचा एक तुकडा तोडून ड्रॅगनवर फेकला. जलपरी आर्याने तो तुकडा तिच्या जादूने रोखून धरला आणि ड्रॅगनला इजा होऊ दिली नाही. ड्रेडोला यामुळे खूप राग आला. त्याने दगडांचा दानव त्याच्या पंजांमध्ये दाबून धरला आणि त्याला घेऊन खडकांवर उडाला. त्याने खूप खूप उंचावर जाऊन त्याला खाली फेकून दिलं आणि पडताच दगडांच्या दानवाचा चक्काचूर झाला. ड्रॅगन ड्रेडो पर्वतांमध्ये दिसू शकत होता. चेटकिणी, राजकुमारी आणि ड्रॅगनच्या शक्ती पाहून इतक्या घाबरल्या की त्या लगेच तिथून पळाल्या. जर आम्ही एकत्र आलो तर तुम्ही आम्हाला हरवूच शकणार नाही. आमच्याकडे आहेत प्राणी, ड्रॅगन आणि सुपर पॉवर्स. फक्त थोडंसं प्रेम सगळं काही बदलून टाकतं. आणि मग सर्वच राजकुमाऱ्या ड्रेडोच्या पाठीवर बसून समुद्री लाईट हाऊसकडे रवाना झाल्या. चांगुलपणाने पुन्हा एकदा वाईटावर विजय मिळवला. लाल शूज. एकेकाळी एका दूरच्या देशात
कॅरेन नावाची एक अतिशय गोंडस मुलगी राहत होती. ती तिच्या आईसोबत एका छोट्याशा घरात राहायची आणि खूप आनंदी मुलगी होती. तिला कुतूहल असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आईला विचारायची. आई, आकाशातले हे छोटे दिवे काय आहेत? ते तारे आहेत कॅरेन. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण कालांतराने तारा बनतो आणि मग आकाशात कायमचा चमकतो. कॅरेनकडे फक्त एक खेळणं होतं, एक ड्रेस आणि एक लाकडी चप्पल होती, जी घालून ती रस्त्यावर फिरत असे. तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेल्या लाकडी चपला आरामदायी नव्हत्या, पण तिच्याकडे फक्त त्याच होत्या. एके दिवशी कॅरेनची आई खूप आजारी पडली, म्हणून कॅरेन तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी गावात गेली आणि वाटेत तिला रस्त्याच्या कडेला एका बॉक्समध्ये लाल बुटांची जोडी दिसली. ते बूट इतके सुंदर चमकत होते म्हणून कॅरेन ते तिच्यासोबत घरी घेऊन आली. आई बघ, मला हे रस्त्याच्या कडेला सापडले. किती सुंदर आहेत ना हे, जणू काही माझ्यासाठीच बनलेत. हे दुसऱ्या कुणाचे असू शकतात कॅरेन. तू ते त्यांना ताबडतोब परत करायला हवेत. पण जर त्यांचा मालक असता तर त्याने हे बॉक्ससह तिथे सोडलेच नसते. कदाचित मालकाच्या हातून ते चुकून पडले असतील. मग त्याने असे सोडायला नको होते ना. मला ते सापडले. आता हे माझे शूज आहेत. बाळा, माझं ऐक नीट. मी तुला नवीन शूज आता नाही देऊ शकत, पण म्हणून तू दुसऱ्यांचे शूज फक्त या कारणासाठी घालू नयेस असं मला वाटतं. हट्टीपणा करू नकोस. मला वचन दे की तू हे लाल शूज घालणार नाहीस. कॅरेनने दुःखाने तिच्या आईला लाल शूज न घालण्याचं वचन दिलं आणि ते तिच्या पलंगाखाली लपवले. महिने उलटून गेले. एक दिवस जेव्हा कॅरेन घरी आली आणि तिला तिची आई घरात कुठेच दिसली नाही, तिने तिला सगळीकडे शोधलं, जोपर्यंत तिला याची जाणीव झाली नाही की तिची आई आकाशातला एक तेजस्वी तारा बनलीये. दुसऱ्या दिवशी तिच्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जाताना कॅरेनने ते लाल शूज घातले. अंत्यसंस्काराला आलेले लोक कॅरेनच्या शूजकडे आश्चर्याने पाहत होते. एवढा अनादर! अंत्यसंस्कारात लाल शूज घालायची हिची हिम्मत कशी झाली? पण कॅरेनला त्याची पर्वा नव्हती, कारण तिला तिचे शूज खूप आवडत होते. तेव्हाच एक चांगल्या मनाची वृद्ध स्त्री स्मशानाजवळून जात होती. या वृद्ध महिलेला कळलं की ही लहान मुलगी आता अनाथ झालीये. तिने तिला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली. माझ्या बरोबर चल सुंदर मुली. तू मोठी झाल्यावर तुला यशस्वी आणि सुंदर बनवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. म्हणून कॅरेन म्हाताऱ्या बाईकडे बरीच वर्ष राहायला गेली. कॅरेन, तू तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारांपासून हे शूज घातलेस. ते आता काढून टाक. ते खूप खराब झालेत. नाही, मला माझे लाल शूज खूप आवडतात. ओह कॅरेन, इतका हट्टीपणा करू नकोस. चल, तुझे शूज बदल. मी आणखी चांगले शूज घेऊन देईन. कॅरेन त्या म्हाताऱ्या बाईला नाराज करू इच्छित नव्हती, जिने तिला दत्तक घेण्याचा दयाळूपणा दाखवला होता. म्हणून तिने शेवटी तिचे लाल शूज काढले आणि फेकून दिले. काही दिवस गेले. एक दिवस कॅरेन तिच्या नवीन खोलीत नवीन कपडे घालून नवीन खेळण्यांशी खेळत होती. तेव्हा म्हातारी बाई तिच्यासाठी नवीन शूज घेऊन आली. पण कॅरेनला हे शूज अजिबात आवडले नाहीत. पण हे निळे आहेत, खूप कुरूप आहेत. मला हे अजिबात आवडले नाहीत. पुढील अनेक वर्ष कॅरेनला तिच्या लाल शूजची खूप आठवण येत होती. ती एक सुंदर तरुणी बनली, पण तिची हट्टी वृत्ती कधीच बदलली नाही. अगदी म्हातारी बाई तिच्यासाठी भेट घेऊन यायची तेव्हाही नाही. मी हे असं काही घालत नाही. पण मी हे तुझ्यासाठी विणलंय. मी हे कधीच खाणार नाही. माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज करा. निदान एक घास तरी खाऊन बघ बाळा. वृद्ध स्त्री कॅरेनच्या हट्टी आणि उद्धटपणाला कंटाळली होती, परंतु तिने तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले.
ती आत गेल्यावर कॅरेन निळे शूज काढत होती, कारण आता तिचे पाय वाढले होते. बघा, माझ्या सर्व गोष्टी आता खूप लहान झाल्यात. मी खूप मोठी झाले. बरं, चल मग नवीन कपडे आणि बूट घेऊया बाळा. मग वृद्ध स्त्री आणि कॅरेन दुकानात गेले. ओह, पहा, माझ्या आवडत्या लाल शूज सारखेच. ते माझ्याकडे असायलाच हवेत. कॅरेन, तुला फॅन्सी लाल शूजची गरज नाहीये. तू असे शूज घालायला हवेत ज्यात तू चांगली दिसशील. कोणाच्याही अंत्यसंस्कारातही घालू शकशील. चल, मी तुला एक जोड शूज घेऊन देऊ शकते. चल, काळे शूज घेऊया आणि घरी जाऊया. मला परवा नाही. जर तुम्ही दोन्ही शूज विकत घेतले नाहीत तर यापुढे मी अनवाणीच पायाने जाईन. अगं लहान मुली, तू एवढी हट्टी नसतीस तर बरं झालं असतं. वृद्ध महिलेने कॅरेनसाठी काळे शूज विकत घेतले आणि लाल शूजने तिला संतुष्ट करण्यासाठी तिचे उरलेले सगळे पैसे खर्च केले. त्यांना पायीच घरी जावं लागलं. वाटेत वृद्ध महिलेचा पाय खूप दुखत होता आणि ती बिघडलेल्या कॅरेनला सांभाळू शकत नव्हती. पण कॅरेनला अजिबात काळजी नव्हती. ती तिचे लाल शूज घालून घराकडे निघाली. एक दिवस वृद्ध स्त्रीने कॅरेनला सांगितलं की त्यांना शहरातील एकाच्या अंत्यसंस्काराला जायचंय. कॅरेन, तुला तुझे काळे शूज घालायचे आहेत, नाहीतर अंत्यसंस्काराचा अनादर होईल. कॅरेनने तिच्या खोलीतील काळ्या शूजकडे पाहिलं आणि नंतर चमकदार लाल बुटांकडे, आणि तिने लाल बूट घालणं निवडलं. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा तिने ते तिच्या स्कर्टने झाकले, जेणेकरून वृद्ध स्त्रीला शूज दिसू नयेत. परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांनी कॅरेनचे शूज पाहिले. ते तिच्या स्कर्ट खाली चमकत होते. ते अंत्यसंस्काराच्या वेळी कॅरेनच्या लाल शूज बद्दल आपापसात बोलत होते की अशा प्रसंगी असे शूज घालणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट जेव्हा म्हातारीच्या कानावर पडली तेव्हा तिला राग आला. मी तुला सांगितलं तरी तू ऐकलं नाहीस. पुन्हा तू लाल शूज घातलेस. किती हट्टी आहेस. आदर ठेव ग. नेहमीच अपमान होतो तुझ्यामुळे. त्यावेळी तिथून जाणारा एक देखणा तरुण कॅरेनच्या सौंदर्याने प्रभावित झाला. तो तिच्या जवळ आला आणि गुडघे टेकून तिला नमस्कार केला. खरंच तू किती सुंदर आहेस आणि या शूज मध्ये किती सुंदर दिसतेस. माझे प्रिय, तुम्ही मला लाजवत आहात. तू खूप चांगली नर्तक असणार. मी तुला आज रात्री पॅलेसमध्ये डान्स नाईटसाठी आमंत्रित करतो. नक्की ये. हा. राजकुमारच्या आमंत्रणाने कॅरेन आनंदाने नाचू लागली. पण काही वेळाने कॅरेनला डान्स थांबवताच आला नाही. माझे पाय थांबवू का शकत नाहीयेत? काय होते? कॅरेन डान्स करत करत म्हातारी आणि राजकुमारापासून दूर जाऊ लागली. कॅरेन, परत ये. जरी राजकुमारने कॅरेनचा थोडा वेळ पाठलाग केला तरी ती खूप लांब निघून गेली होती. कॅरेनचे लाल शूज कॅरेनपेक्षा जास्त हट्टी होते. त्यांनी तिला डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलं आणि 3 दिवस तिला रात्रंदिवस नाचवलं. कॅरेनचे पाय इतके दुखले की ती प्रत्येक पाऊल टेकवताना किंचाळत होती. चिखलात बुडाल्यावर आणि काटेरी सुया टोचल्या तरी शूज नाचतच राहिले. पुरे झालं आता. मी खूप दमले आहे. मी यापुढे एवढा हट्ट करणार नाही. मी वचन देते. कृपया कृपया थांबा. शूज थांबा, थांबा, थांबा. आणि जेव्हा कॅरेन म्हणाली की ती तिचा हट्टीपणा सोडून देईल तेव्हा लाल शूज तिच्या पायातून निघाले आणि कॅरेन जमिनीवर पडली. लाल शूज तिच्याशिवायही नाचतच राहिले. कॅरेनला एक काठी सापडली आणि ती वेदनेने लंगडत लगडत कशीबशी घरी पोहोचली.
तिचे पाय खूप दुखत होते. तिचं घर पाहून ती आनंदाने रडू लागली. दारात म्हातारीने तिचं स्वागत केलं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. मला माहिती की मी खूप हट्टी मुलगी होते, पण मी वचन देते की मी यापुढे अशी वागणार नाही. कॅरेनने तिचा हट्टीपणा सोडल्यानंतर गोष्टी सुधारू लागल्या. एके दिवशी कोणीतरी दार ठोठावलं. तो दुसरा कोणी नाही, तोच तरुण आणि सुंदर राजकुमार होता. हो, तू इथे आहेस का कॅरन? मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू खूप वेगाने नाचतेस. देखणा आणि तरुण राजकुमार पाहून कॅरेनला आनंद झाला. त्याच दिवशी राजकुमार आणि कॅरेनच्या प्रेमाला सुरुवात झाली. हट्टीपणा मागे सोडून कॅरेन एक आनंदी आणि शांत जीवन जगली. खूप वर्षांपूर्वी या पृथ्वीवर खूप दूर सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. सिंड्रेलाच्या आईच्या मृत्यूला खूप वर्ष झाली होती. तिच्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. जेव्हा सिंड्रेलाच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. तिच्या वडिलांची दुसरी पत्नी आणि तिच्या 2 मुली त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरी राहायला आले. पहिल्यांदा ते भेटले तेव्हापासून सावत्र आई सिंड्रेलाचा राग करत असे. ती आणि तिच्या 2 मुली सिंड्रेलाचं सौंदर्य आणि दयाळू मनाची खूप ईर्ष्या करत असे. सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी सिंड्रेला इतक्या सुंदर नव्हत्या. एवढंच नाही तर त्या कठोर आणि बिघडलेल्या होत्या. एक दिवस सिंड्रेलाच्या वडिलांना कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागलं. आणि हीच ती वेळ होती जेव्हा सिंड्रेलाच्या आईने आणि तिच्या बहिणींनी तिचं आयुष्य नरक बनवून टाकलं. जेव्हा सिंड्रेला बगीचात आपल्या आवडत्या मित्रांसोबत गप्पा मारत होती तेव्हा तिची सावत्र आई तिच्या जवळ आली. आजपासून तू या गच्चीवर राहायचंस, घरातली सगळी कामं करायचीस आणि मला तुझे हे अशा कपड्यात वावरणं अजिबात पसंत नाही. सिंड्रेलाला कळत नव्हतं की यावर काय बोलावं. नाईलाज असल्यामुळे जसे तिने सांगितले तसे सिंड्रेलाने केले. तिने आपल्या वस्तू उचलल्या आणि गच्चीवर गेली. त्यानंतर घरातली सर्व कामे सिंड्रेला स्वतःहून करत असे. ती खूप दमत असे, पण तिच्या सावत्र आई आणि बहिणींना तिची दया आली नाही. फरशा पुन्हा पुसून काढ, तुला धूळ दिसत नाही का? तू अजूनपर्यंत कपडे धुतले नाहीस, मला घालायला कपडे नाहीत. सिंड्रेलाला उंदीर आणि खिडकीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांशिवाय कोणी मित्र नव्हते. थंडी वाजू लागली म्हणून रात्रीच्या वेळी सिंड्रेला खाली शेकोटी जवळ आली आणि अंग शेकता शेकता तेथे झोपी गेली. असेच दिवस सरले. एक दिवस शहरात राज्याद्वारा एक घोषणा केली गेली. राजकुमाराच्या वतीने महालात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. लग्नासाठी पात्र असणाऱ्या सर्वच मुलींना या पार्टीमध्ये आमंत्रित केलं जात आहे. सावत्र मुलींनी ही घोषणा ऐकली आणि धावतच त्या घरी गेल्या आणि त्यांच्या आईला सांगितलं, पार्टीमध्ये सर्वात सुंदर तुम्ही दोघीच दिसणार आहात. राजकुमारने तुमच्यापैकी एकीची तरी निवड करावीच आणि त्यामुळे आपण महालात जाऊन राहू. हो नाही? आपल्याला तुम्हा दोघींसाठी गाऊन आणि बुटांची खरेदी करायला हवी. चला खरेदीला जाऊया. सावत्र आई आणि बहिणी बाहेर निघून गेल्या. तेथेच उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकणारी सिंड्रेला उदास झाली. बरेच दिवस तयारी चालू होती. सावत्र बहिणींचे गाऊन शिवून आले होते. दररोज त्या दोघी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला बजावत असे, आपणच या पार्टीमध्ये सुंदर दिसणार. शेवटी तो
दिवस उजाडला. सावत्र बहिणी आज लवकर उठल्या होत्या. त्यांनी सिंड्रेलाला हाक मारली. सिंड्रेला, सिंड्रेला, लवकर ये. कुठे आहेस तू? लगेच आमच्या आंघोळीची तयारी कर. दिवसभर सिंड्रेलाने तिच्या बहिणींना तयार होण्यासाठी मदत केली. आई ग, जरा हळू केस विंचर ना, सगळे केस काढून टाकशील का? संध्याकाळपर्यंत दोघी पार्टीसाठी तयार झाल्या. तुम्ही दोघी छान दिसताय, खूपच छान. सिंड्रेलाने धीर करून सावत्र आईला विचारले, मी सुद्धा पार्टीला येऊ शकते का? कोण, तू? हो, त्यांनी सर्व तरुणींना बोलवलं आहे ना. पार्टीसाठी तुझा हा ड्रेस आहे का? राजकुमारला त्याच्याकरिता पत्नी हवी आहे, बोलकरी नाही. चला मुलींनो, पार्टीला जायला उशीर होतोय आणि तू लक्षात ठेव, झोपण्यापूर्वी सर्व कामं झालीच पाहिजेत. सावत्र आई आणि बहिणी पार्टी करिता निघून गेल्या आणि घरात एकटीच सिंड्रेला रडू लागली. मी पार्टीला का नाही जाऊ शकत? आज जर माझे आई वडील जिवंत असते तर असं घडलंच नसतं. त्याच वेळी एक प्रखर प्रकाश दिसला. आधी सिंड्रेलाला कळेच ना की हे काय आहे. ती प्रकाशाकडे टक लावून पाहू लागली आणि अचानक प्रकाशाच्या मध्यावर एक सुंदर परी दिसली. माझ्या लाडक्या सिंड्रेला, रडू नकोस, तू सुद्धा पार्टीला जाशील. सिंड्रेलाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने गोंधळून विचारलं, मी जाऊ शकते का? माझी हालत बघा. काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या मदतीला. मला एक भोपळा आणि 7 उंदीर आणून दे. सिंड्रेलाला कळत नव्हतं की या गोष्टी का मागवल्या आहेत, पण तिने तेच केलं जे तिला करायला सांगितलं होतं. आधी ती स्वयंपाकघरात गेली आणि मोठा भोपळा घेऊन आली. मग गच्चीवर गेली आणि तिच्या उंदीर मित्रांना घेऊन पुन्हा खाली आली. परीने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याचं रूपांतर एका घोडागाडीत केलं. मग ती उंदरांकडे वळली. त्यापैकी एक ड्रायव्हर बनला आणि बाकी सुंदर 6 पांढरे घोडे बनले. आश्चर्याने सिंड्रेला घोडे आणि गाडी पाहत होती. तेव्हाच परी तिच्याकडे वळली. जेव्हा तिने तिच्या जादूच्या छडीने सिंड्रेलाला स्पर्श केला, तिचा जुना ड्रेस एक सुंदर गाऊन बनला. आणि तिच्या पायातील चपला सुंदर काचेचे बूट बनले. मी राजकुमारी सारखी दिसत आहे. आता पार्टीला जायची वेळ झालीये, पण घाबरू नकोस. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू आधी होती तशीच होशील. सिंड्रेलाने परीचं बोलणं नीट ऐकून घेतलं. मग ती घोडागाडीत बसली आणि महालाकडे जाऊ लागली. तिची सुंदर घोडागाडी महालासमोर जाऊन थांबली. जेव्हा सिंड्रेलाने भव्य दरवाजातून महालात प्रवेश केला, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती खूप सुंदर आणि खानदानी दिसत होती. तिची सावत्र आई आणि बहिणी देखील त्या सुंदर महिलेला पाहतच राहिल्या. त्यांनी तिला ओळखलं देखील नाही. अचानक पायऱ्यांवर राजकुमार दिसला. सिंड्रेला खरंच पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व तरुणींमध्ये सुंदर दिसत होती. राजकुमार पहिल्याच भेटीत त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. सगळेच उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते. तो हळूच पुढे आला आणि तिच्या जवळ आला. सावत्र बहिणींना खूप आनंद झाला की राजकुमार त्यांच्याकडेच येत होता. अरे वा, तो आपल्याकडेच येतोय. नाही, तो माझ्याकडे येतोय.
पण राजकुमार पुढे गेला आणि सिंड्रेला समोर जाऊन उभा राहिला. हे सुंदर युवती, तुला माझ्यासोबत नृत्य करायला आवडेल का? सिंड्रेलाने विनयाने राजकुमाराला हो म्हटले. राजकुमार आणि सिंड्रेलाने उत्सुकतेने पाहत असलेल्या आमंत्रितांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. सिंड्रेला संगीत आणि नृत्याने एवढी प्रभावित झाली, तिला वाटलं जणू त्या महालात राजकुमार आणि ती फक्त दोघेच होते. ते दोघे रात्री उशिरापर्यंत नृत्य करत होते. सिंड्रेलाच्या लक्षातच आलं नाही की किती वेळ निघून गेला. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष केलं. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याच वेळी सिंड्रेलाला परीचं बोलणं आठवलं. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू जशी होती तशीच होऊन जाशील. घाबरून जाऊन सिंड्रेलाने राजकुमाराला तेथेच सोडला आणि ती पळू लागली. जेव्हा ती महालाच्या पायऱ्या उतरत होती, तिचा एक बूट तिथेच राहिला आणि तिच्याकडे तो घेण्याचा देखील वेळ नव्हता. जशी ती महालाच्या बाहेर पोहोचली, घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा सगळं तसंच झालं जसं आधी होतं. जेव्हा राजकुमार तिच्या मागे धावत आला, तेव्हा त्याला तेथे तिचा बूट सापडला. हा बूट कोणाचा आहे ते शोधा. मग भले तुम्हाला राज्यातील सर्व मुलींना भेटावं लागलं तरी चालेल. तिला शोधून काढा. सिंड्रेला धापा टाकत घरी पोहोचली आणि थेट गच्चीवर गेली. ती राजकुमाराबरोबर घालवलेला वेळ आठवू लागली. तिला माहित होतं की तिच्याजवळ संधी नव्हती, तरीही ती राजकुमाराच्या प्रेमात पडली होती. राजकुमाराला त्या मुलीला शोधणं अशक्य होतं आणि जरी त्याने शोधलं असतं तरी ओळखलं नसतं. राजकुमारची माणसं राज्यात घरोघरी जाऊन त्या बुटाच्या मालकिणीचा शोध घेऊ लागले, पण तो बूट एकाही मुलीच्या पायात बसला नाही. शेवटी राजकुमाराची माणसं सिंड्रेलाच्या घरी पोहोचली. राजकुमाराची गाडी घरासमोर थांबलेली पाहून सिंड्रेला खूप आनंदित झाली. सिंड्रेला तिच्या खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिची सावत्र आई दरवाजात दिसली. तू कुठे निघालीस? तुला पण बूट घालून पाहायचं आहे का? कुत्सितपणे हसून सावत्र आईने गच्चीचा दरवाजा बंद केला. नाही, कृपा करून दरवाजा उघडा, कृपा करा. किती दयनीय गोष्ट आहे. राजकुमार आणि तुझ्यात काय साम्य असणार? माणसांनी आधी बारीक बहिणीला बूट घातला, पण तो तिच्या पायांसाठी खूपच लहान होता. पहा, हा माझ्या पायात किती छान बसलाय. नंतर जाड्या बहिणीने प्रयत्न केला, पण बूट तिच्या पायात जातच नव्हता. आपण दुसऱ्या पायात घालण्याचा प्रयत्न केला असता तर? त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आलं नाही. सिंड्रेलाने खिडकीकडे धाव घेतली, पण खिडकी खूप उंच होती. ती रडू लागली. तिला रडताना पाहून तिचे उंदीर मित्र तिच्या जवळ आले. माझ्या सावत्र आईने मला कोंडून ठेवले, चावी तिच्याकडेच असेल. उंदीर दरवाजातून सरपटत बाहेर आला. सावत्र आई दरवाजात राजकुमारच्या माणसांसोबत उभी होती. तुम्ही उद्या का नाही येत? आज त्या खूप दमल्यात आणि त्यांच्या पायावर सूजही आलीये. उंदराने सावत्र आईच्या स्कर्टवर चढून चावी मिळवली आणि वर पळाला. त्याने दरवाजा खालून चावी आत सरकवली. चावी पाहून सिंड्रेलाला खूप आनंद झाला. दरवाजा उघडून ती लगेच खाली धावली. अरे, तू कशी बाहेर आलीस? कृपया थांबा, जाऊ नका. मला सुद्धा बूट घालून पाहायचा आहे.
सावत्र आई आणि बहिणी हे ऐकून जोरजोरात हसू लागल्या. शांत व्हा. राजकुमाराचा आदेश आहे की राज्यातील सर्व तरुणींनी बूट घालून पाहायचा आहे. जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण बूट तिच्या पायात बरोबर बसला होता. हे सुंदर मुली, हा बूट तुझा आहे का? सिंड्रेलाने मान हलवून होकार दिला. कृपया आमच्या सोबत महालात यावं. सिंड्रेला त्यांच्यासोबत महालात गेली आणि त्यांनी सिंड्रेलाला राजकुमारासमोर उभं केलं. आणि जेव्हा राजकुमारने सिंड्रेलाच्या डोळ्यात पाहिलं, त्याला जाणीव झाली की त्या रात्री त्याने तिच्याच सोबत नृत्य केलं होतं. त्याने सिंड्रेलाचा हात धरला. शेवटी मी तुला शोधून काढलंच. माझ्याशी लग्न करशील? आनंदाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने राजकुमाराचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी लग्न केलं आणि आनंदात जगू लागले.